नमस्कार मित्रांनो. काल 21 मार्च रोजी राज्यसेवेचा जो GSचा पेपर झालेला, त्यातील करंट सेक्शनचे जे प्रश्न आहेत त्याचं डिस्कशन आपण की सहित यामध्ये बघणार आहोत. पहिला प्रश्न बघूया. डिसेंबर 2017मध्ये इराणी अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते छाबार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. तर हे वाक्य करेक्ट आहे. डिसेंबर 2017मध्ये हसन रुहानी यांनी छाबार पोर्टच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केलेले आहे. दुसरं वाक्य काय म्हणते? मोक्याच्या छाबार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची ही भारताची पहिलीच वेळ असेल. बरोबर. तर दिस इज द फर्स्ट टाईम इंडिया विल बी ऑपरेटिंग अ पोर्ट आउटसाईड ऑफ टेरिटरी. हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. तर त्यामुळे अयोग्य विधान तर याचं उत्तर ए आणि बी दोन्ही नाही असं यायला पाहिजे. सेकंड क्वेश्चन. इराणच्या महिलांसंदर्भात 2019मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय झाला? तर पहिला याचा आन्सर आहे फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा त्यांचा अधिकार 2019मध्ये इराणच्या महिलांना देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन. NK सिंग योग्य कथन ओळखायचं आपल्याला. NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. अरविंद मेहता हे सदस्य होते. अनूप सिंग हे सचिव होते. तर इथे अरविंद मेहता हे सचिव होते, अनूप सिंग हे सदस्य होते. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट रॉंग होतात. त्यामुळे याचं योग्य कथन फक्त ए असं येतं. नेक्स्ट क्वेश्चन. ॲमेझॉन जंगलाविषयी विचारलेला आहे. हे एक ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. ॲमेझॉन जंगल हे एक ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. बरोबर आहे. इट हॅज अटलांटिक ओशन ॲट इट्स साईड. हे पण बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट. इट ऑक्युपाईज 40% ऑफ द इक्वेडर टोटल एरिया. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण की इक्वेडरचा मॅक्झिमम भाग अँडीज पर्वतामध्ये येतो आणि 60% जंगल ॲमेझॉनचे हे ब्राझील देशात आहे. तर आणि 40% जर इक्वेडोरमध्ये झाला तर उर्वरित देशात मग याचा काहीच भाग होणार नाही. तर ॲक्च्युली जे इतर देशातही ॲमेझॉन जंगल पसरलेलं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट हे चुकीचं होतं. ॲमेझॉन जंगल इज अ होम फॉर मकाऊ, टोकन्स अँड ब्लॅक स्किमर्स. हे आदिवासी जमाती आहेत. तर हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. तर त्यामुळे याचा आन्सर ए, बी आणि डी असं असायला पाहिजे. ए, बी आणि डी. पर्याय क्रमांक 4. कोणत्या गोलंदाजांनी 2019मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली? यामध्ये करेक्ट आन्सर येतं कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. रवींद्र जडेजा हॅट्रिक करता करता थोडक्यात वाचलेला होता. तर 90चं उत्तर येतं ABC. गगनयान मोहिमेविषयी अयोग्य कथन आपल्याला इथं ओळखायचे आहे. तर गगनयानसाठी भारतीय हवाई सेनेच्या 4 वैमानिकांची निवड अंतराळवीर प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. 4 वैमानिकांची निवड हे अंतराळवीर प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली आणि यांचे प्रशिक्षण हे रशिया येथे युरी गागरिन कॉस्मोनॉट सेंटर येथे होणार आहे. हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014मध्ये केलेली. ते स्टेटमेंट चुकीचं आहे. 15 ऑगस्ट 2018मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा करण्यात आलेली. आणि चौथं स्टेटमेंट आहे याचे नियोजन 2022साठी 5 सदस्यांचे चमू 1 महिन्याचे अंतराळवीर वास्तवासाठी करण्यात आले आहेत. तर 5 सदस्यांची नसून इथे 3 सदस्य येतात आणि 1 महिना नसून 5 ते 7 दिवस येतात. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं होतं. सी आणि डी इज रॉंग. तर त्यांनी अयोग्य कथन विचारलं आहे. दॅट्स वाय आन्सर वुड बी सी अँड डी. राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार 2019साठी बालक अभिनयाकरता श्रीनिवास पोकळे यांना नाड या सिनेमासाठी गौरवण्यात आले. तर खालीलपैकी नाड या सिनेमाचे दिग्दर्शन कोणी केले? तर त्याचे दिग्दर्शन केले सुधाकर रेड्डी. 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 देण्यात आले. 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ओके. प्रश्न क्रमांक 93. तर
अयोग्य कथन आपल्याला ओळखायचे आहे. 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 देण्यात आले. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ॲक्च्युली साहित्य अकादमी पुरस्कार हा 24 भाषांसाठी देण्यात येतो, पण 2019मध्ये नेपाळी भाषेसाठी हा देण्यात आला नाही. हे पुरस्कार चरित्र लेखनात दिले जातात, चरित्रास दिले जात नाही. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मराठी लेखिका अनुराधा पाटील यांना त्यांच्या लघुकथा लेखनासाठी पुरस्कार 2019मध्ये मिळाला. तर त्यांना लघुकथा लेखनासाठी हा पुरस्कार मिळाला नसून काव्यसंग्रहासाठी पुरस्कार मिळाला आहे. तर काव्यसंग्रहाचं नाव आहे कदाचित अजूनही. त्यामुळे हे पण स्टेटमेंट चुकीचं होतं. आणि डी स्टेटमेंट इंग्रजीमध्ये शशी थरूर यांच्या पुस्तकात 2019मध्ये पुरस्कार मिळाला. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यांनी अयोग्य कथन विचारलेलं, तर याचं अयोग्य कथन बी आणि सी असं असायला पाहिजे, पण बी आणि सी असं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 3, तर त्यामुळे याचं आन्सर 3 असायला पाहिजे. 93. जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय स्पाइनलेस क्रिएचर, लार्जेस्ट इनव्हर्टिब्रेट अ स्पाइनलेस क्रिएचर इन द वर्ल्ड इज कोलोसल स्क्विड. हा सायन्सचा प्रश्न आहे बेसिकली. टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाईम पर्सन ऑफ द इयरसाठी खालीलपैकी कोणाची निवड केली? तर टाईम पर्सन ऑफ द इयरसाठी ग्रेटा थनबर्ग यांची निवड केलेली. प्रश्न क्रमांक 96 काय म्हणतो? महाराष्ट्र कर्नाटक यांतील सीमा विवाद याविषयी अयोग्य कथन विचारलेलं आहे. तर बेळगाववर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे. तर हे एक वन ऑफ द बेसिस आहे. भाषा, क्षेत्रीय संलग्नता आणि तेथील लोकांची विश, अशा 3 गोष्टीवर महाराष्ट्राने बेळगाववर आपला दावा केलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होता, नाही तर हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. सध्या बेळगाव हे कर्नाटकमध्ये जिल्हा आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे विधान चुकीचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रिसेंटली महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलं होतं, त्यामुळे हे विधान चुकतात. त्यामुळे यामध्ये अयोग्य कथन काय होणार? बी आणि डी. हैदराबाद संस्थानाचा भाग नसून बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग आहे. व्हीप हा पॉलिटीचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 98. तर आर्य दुग्ध वसाहतीविषयी योग्य कथन यामध्ये आपल्याला निवडायचे आहे. ही वसाहत 1946मध्ये तयार करण्यात आली, नाहीतर 1949मध्ये ही वसाहत तयार करण्यात आली. या वसाहतीचे उद्घाटन नेहरूंनी केले. करेक्ट स्टेटमेंट आहे. हे आर्य जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली. ही स्टेटमेंट करेक्ट आहे. याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली. ही स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यामुळे याचा आन्सर BCD असं यायला पाहिजे. BCD. थोडंसं या स्टेटमेंटविषयी 1970 नंतर ही फिल्म सिटी का करण्यात आलेली का, तर या स्टेटमेंटविषयी थोडी संदिग्धता आहे. तरी याचा आन्सर BCD किंवा BD या 2पैकी एक असेल. प्रश्न क्रमांक 99. एअर क्वालिटी इंडेक्सविषयी प्रश्न आहे. इट रिपोर्ट्स क्वालिटी ऑफ एअर ऑन डेली बेसिस. स्टेटमेंट करेक्ट आहे. हायर एअर क्वालिटी इंडेक्स असेल, ग्रेटर लेवल ऑफ द एअर पोल्युशन. हे स्टेटमेंट करेक्ट असेल. जेवढी AQIची व्हॅल्यू जास्त तेवढं एअर पोल्युशन जास्त. इंडिया फॉलो 500 पॉईंट स्केल. हे पण करेक्ट आहे. मॉनिटर्स रेकॉर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मेजर पॉल्युटन टू कॅल्क्युलेट AQI. मेजर पॉल्युटनचं जे कॉन्सन्ट्रेशन ते पण मॉनिटर करतं, त्यामुळे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यामुळे याचा आन्सर शुड बी ऑल ऑफ द अबव, म्हणजे ABCD फर्स्ट. शेवटचा प्रश्न बघूया. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी ऑफ इंडिया याचं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला विचारलेले आहेत. तर आपण कमेंट बॉक्समध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झालेली ते सांगाल. तर आणि ती कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झाली ते आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तर ऑप्शन काय आहे? व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह? सपोर्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 5-year प्लॅन फॉर स्किल ट्रेनिंग. करेक्ट आहे. ऑर्गनाइज द स्किल डेव्हलपमेंट अक्रॉस ऑल फॅक्टर. हेही करेक्ट आहे. इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ द एक्झिस्टिंग स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ही स्टेटमेंट करेक्ट आहे. डी काय म्हणते?
एम्पॉवरमेंट ऑफ द वुमेन थ्रू इकॉनॉमिक इंडिपेंडन्स फॉर बेटरमेंट ऑफ द सोसायटी. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ॲक्च्युली याचा चौथा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की जे दुर्बल घटक आहेत त्यांना मदत करणे, त्यामध्ये वुमेन एक वन ऑफ द घटक आहे. तर त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं होतं. तर त्यामुळे याचा आन्सर येतं A, B आणि C. फर्स्ट शुड बी द आन्सर.